यात पुढल्या बातमीकडे गोऱ्हेनंतर मंत्री योगेश कदमांचेही ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप आहेत। वेगवेगळ्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर वेगवेगळे रेड कार्ड असायचे असं कदमांचं म्हणणं आहे। लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकीसाठी रेड कार्ड असल्याचं कदमांचं म्हणणं आहे। गोऱ्हेंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही असंही कदमांनी म्हटलंय। तर चिखलामध्ये लोणणाऱ्यांनी दुसऱ्यांवर चिखल फेकू नये, योगेश कदम यांना अरविंद सावंतांनी हे उत्तर दिलेलं आहे। किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची किंवा लगेच त्याला तिकीट दिली जायची आणि तिथे मेहनत घेणाऱ्या शिवसैनिकाला तिथे किंमत नव्हती। नाही, अशी कुठली नाराजी माझ्यापर्यंत तरी ती माहिती नाही आहे, परंतु जे काही नीलमताईंनी सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य देखील आहेत आणि ती तथ्य आपल्या डावळून देखील चालणार नाही। बोलणारा माणूस पक्षासाठी किती राबला ते सांगायला पाहिजे पहिलं त्यांनी। फक्त घरड्याचा बोरगा म्हणून बाकी त्याचं पक्षातलं कॉन्ट्रिब्युशन काय, यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काय रेड कार्ड होतं जरा वडिलांना विचारून घे म्हणून सांगा त्याला, तुमचं रेड कार्ड काय होतं। चिखलात लोळणाऱ्यांनी दुसऱ्यावर चिखलफेक करावी, अखंड चिखलात बुडालेली माणसं आहे ती, सूर्यावर तुंबण्यासारखं आहे बरं का। त्या माननीय मुख्यमंत्र्यांचं कुणाकुणाला घेऊन तुम्ही करताय कारभार जरा बघा बरं, एकदा यांना यांची जागा दाखवा। तुम्ही आता काल परवाकडे काही निर्णय घेतलाय ना, असेच घ्या कठोर, मग कळेल किती चिखलात बुडालेली माणसं आहेत ती।